स्वागत है गाइस आप सभी का मेरे नए वीडियो में। तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। आजचा व्हिडिओ आपला होणार आहे गुरुवारच्या संदर्भात। आज आपला शेवटचा गुरुवार आहे मित्रांनो, आपण चाललोय। तर पूजा कशी मांडायची गुरुवारची, आज शेवटचा गुरुवार आहे तर आजची पूजा कशी मांडायची हा व्हिडिओ आज ह्याच्यावरच होणार आहे। आता तर पहिल्या सुरुवातीला आपण जाऊया ह्याची आंब्याची 2 पाने, रामफळाची 2 पाने, सीताफळीची 2 पाने, अशी सगळ्या तुमच्या घरी फुले तर असतील, जास्वंद असेल, परत ना वेगवेगळी म्हणजे केळीचे 2 आणि त्याच्यासंगत काही फळे लागतात ते बी आपण तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओ। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। तर चला तर मग आज सुरुवात करूया आजच्या व्लॉगला। त्याच वेळ चालल्यानंतर आपल्याला आंब्याचं झाड गावतं, तर तोडून घेऊया आंब्याच्या झाडाचे पाने। अगोदर 2 आंब्याची पाने किंवा असं तुम्ही ठांपी तोडून घेऊ शकता, पण तुम्ही तसं करू नका। हा आंब्याचे पान, हां बघू शकता हे आंब्याचं पानच आहे। आणि आपल्याला रामफळाचं झाड पण गावलेलं आहे, शेजारीच आहे रामफळाचं झाड, त्याची बी आपण एक ठांपी तोडून घेऊया। ही अशी 2 पाने झाली, आपली गोळा झाली। तर आता आपण घेऊया 2 केळी। आपल्याला मेन महत्त्वाची देवासमोर ठेवताना केळी ठेवावी लागतेच मित्रांनो। तर केळी नसेल तर तुम्ही विकत जाऊन आणू शकता, पण काहीही करून अशी 2 केळी तुटली पाहिजे। 2 केळी तुटत नाही त्यासाठी आपण चाकू घेऊन येऊया। तर त्याच्यासाठी चाकू घेऊन यावं लागेल आपल्याला। तर हा घड पिकायला लागलेला आहे मित्रांनो, बघू शकता। आपण केळीच्याच रानात आलेलो आहे, पण पहिल्यांदा आपण बघूया अगोदर इथे कुठे एखादं पिकलं केळ भेटते की नाही। आपल्या मामाचीच बाग आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोण अडवू शकत नाही। अरे पण इथे चाकूच लागणार आहे मित्रांनो, चाकू घेऊन येऊया। तर मित्रांनो केळीची बाग राहिलेली आहे मागे, आपण झाडाचे पाणी घेऊन आलेलो आहे। तर घरी सीताफळीची पाणी 2-3 घेऊन जाऊया। 2-2 पाणी नेहमी लक्षात ठेवायचं, गुरुवारची पूजा म्हणताना नेहमी 2-2 पाणी आणायचं, 2-2 पाणी। चला मग आता सीताफळीची 2 पाणी आपल्या घरामागं आहेत ती घेऊया। या सीताफळीची पानाला खूपच खराब झालेली आहे मित्रांनो, बघू शकता। हा चाकू आहे, चाकू घेतलेला आहे आपण आणि चाललेलो आहे केळी तोडायला। केळी कशी लागतात ते तुम्हाला दाखवतो दादा तोडून। केळी ही कशी घ्यायची असते, तोडायची असते म्हणजे देवापुढे ठेवताना केळी कशी लागते, 2 केळी लागतात। तर ती एक संकट जुळून असली पाहिजे, एक संकट फणीला चिटकून असली पाहिजे 2 केळी। तुम्हाला दाखवतो दादा, चला। हा आहे आपला केळीचा घड। त्याची केळी कशी तोडायला मला बी कळत नाही। हा बघू शकता घडच काढलेला आहे आपण। तर मित्रांनो बघू शकता हा घड केला आहे आपण। तर अशा पद्धतीने आपल्याला केळी बी घ्यायची आहे। एक खणी काढलेली आहे आपण, ह्याचे पैसे आपल्याला देऊन टाकायचे आहेत, ठेवायचे नाही। मेन म्हणजे कोणाकडून काही चोरून आणायचं नाही, जे काय असेल ते आपल्या पैशाचं आहे। बघू शकता पण खूपच मोठी आहे, उचले नाशी झाली आहे मला, पण तरी बी आपण घेऊन जाऊया। तर मित्रांनो बघू शकता पूजा मांडून झालेली, पण आपलं एक फळ राहिलेलं आहे म्हणजे पान, आपण जे खायचं पान। तर मित्रांनो आपलं राहिलं म्हणजे विडा, पानाचा विडा आपला खायचा, आपण जे खातो ना पान, त्याचा विडा राहिलेला आहे। बघू शकता मस्तपैकी पूजा मांडून झालेली आहे आपली। तर आता आपण ह्याच्या पुढचे पुस्तक वाचणार आहे। अगोदर जाऊया
आणि मस्तपैकी हे करून घेऊया. पाण्याचा विडा बनवायला पाणी आणून घेऊया. 5 रुपयाची पाणी आणायची. तर चला मग पाणी घेऊन येऊया. तर मित्रांनो बघू शकता एक खायची पाणी आहे. ह्याचा विडा कसा बनवायचा आज आपण बघूया. तर हे पान ताटात ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही किती हे बघू शकता त्याच्यातील सामान आहे. ह्याचा विडा बनतो. पहिल्यांदा ठेवायचा ह्या बदामाचा, परत ठेवायचं खोबरं, परत ठेवायचा हळकुंडाचा एक तुकडा आणि एक खारीक. हा झाला आपल्या पानाचा विडा. आणि हा ठेवून द्यायचा आहे इकडे. ओम नमः शिवाय. तर आता हा आपली ही पूजा मांडून झालेली आहे. तर आता ह्याच्यातील कोणते कडवे वाचायचे असते हे पण तुम्हाला दाखवतो मी. तर आता हे वाचायला सुरुवात करूया आपण. चला तर आज हम आपने अपनी भैंसों को बांधने के लिए आए थे वाड्याच्या अलीकड, म्हणजे वाड्याच्या पलीकडे आलते आपण. पण आता काय विषय झाला, मसरं बांधायची ती म्हणल्यावर मी वाड्याच्या पलीकडे आलो आणि पप्पाने अजून मसरं सोडली नाही. बघू शकतो तिकडे. पहिला आपला आजचा ब्लॉग होणार आहे फनी ब्लॉग. आज फक्त दिवसभर मज्जा मस्ती तुफानी कॉमेडी एवढाच विषय, काहीच नाही दुसरा. तर मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता मसरे बांधून घेऊया. पप्पांनी मसरं बांधायला सोडायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो बघू शकता आपली रेडी बी आलेली आहे. म्हशीला पण बांधलेला आहे. बघू शकता रेडी उधळत आलेलं. आपण निघूया घराकडे. घरी जाऊन दुसरं काम करायचं आहे आपल्याला. गारा वाढायचा आहे. चला मग जाऊया गारा ओढून घेऊया.